कोकण म्हणजे असंख्य गाव आणि गावात असणारा समाज, त्या समाजामध्ये असणारी एकाच आडनावाची लोक म्हणजे भावकी. कोकण सांभाळताना ही लोक जे मूळ पुरुषाने, जे पूर्वजाने जे काही करून ठेवलंय, जपून ठेवलंय, त्याची जपणूक केली जाते. आज गाव घराणे शिवणे खुर्द येथील गोरले भावकी यांचं मागील जेवण आहे. आणि हे जेवण करताना निसर्गाची वेगवेगळी रूपं आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आज जेवण म्हणजे काय? मूळ पुरुष ज्यावेळी या गावात आला त्यावेळी त्याने निसर्गाचं रक्षण करता करता निसर्गाच्या सानिध्यात जाऊन एकत्रित जेवण केलं आणि ती प्रथा आजपर्यंत चालू आहे. जो मूळ पुरुष आला त्याचे हे सर्व वारस आहेत. समस्त गोरले भावकी आज एकत्र येऊन या निसर्गाच्या सानिध्यात जेवण करतात. हे निसर्गाचं सानिध्य म्हणजे एक पर्यटन स्थळ आहे. तेथे जाऊन ज्या मूळ पुरुषाने सुरुवातीला जेवण केलं होतं त्याच ठिकाणावर जाऊन ते आज जेवण होणार आहे. समस्त गोरले भावकी आज तिथे मुलं माणसं जाऊन एकत्र भोजन करणार आहेत. म्हणजे आम्ही सर्व एकाच मूळ पुरुषाची माणसं आहोत, वारसदार आहोत हे दाखवणार आहे. आत्ता हे जेवण करताना फक्त मसाला तेवढाच इथे करून न्यायचा आहे आणि हा मसाला घेऊन जेवणाचं सर्व साहित्य घेऊन जंगलात जायचं. ज्या ठिकाणी ठरलेलं आहे त्या ठिकाणी जायचं, जेवण करायचं, सर्वांनी एकत्रित बसून स्नेहभोजन करायचं. असा हा रिवाज सांभाळत असताना कोकण कसं आहे, कोकणाची वेगवेगळी रूपं काय आहेत आणि हे पर्यटन स्थळ कसं आहे हे दाखवण्याचा मी आपल्याला पूर्ण प्रयत्न करतोय. हा व्हिडिओ थोडा मोठा होतोय पण आवर्जून पहा. रस्ता नसताना सुद्धा रस्ता करत करत आम्ही आमच्या ठिकाणावर जिथे आम्ही जेवण करतो त्या ठिकाणावर पोचण्याचा प्रयत्न चालू आहे. घनदाट जंगल आहे. अजून बघा मागे सुद्धा रस्ता साफ करण्यासाठी लोक लागलेले आहेत आणि रस्ता साफ करत करत आम्ही आमच्या ठिकाणावर आता पोचणार आहोत. आपण नजीक आलो आहोत. आपण आता अशा ठिकाणी पोचणार आहोत की जवळजवळ ते पर्यटन स्थळ आहे आणि याच्यासाठीच आम्ही हा रस्ता नसताना सुद्धा अशा घनदाट जंगलातून रस्ता करत करत त्या जागेवर चाललो आहोत. अशी बरीच दुर्लक्षित ठिकाणं या कोकणात आहेत आणि तुम्ही म्हणत असाल की कुठेतरी चांगल्या ठिकाणी हॉल बघायचा, मोठं घर बघायचं, जेवण करायचं, तो प्रश्न नाही. हे कोकण आहे. कोकण कसं असतं, कोकणात काय मजा असते ही आपल्याला पाहायची. आपण जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर चालून आलो आहोत आणि तो रस्ता बनवत आलो आहोत. आता हे आपण पाहत आहात की आपण एका वहाळाच्या ठिकाणी म्हणजे ओढ्याच्या ठिकाणी आलो आहोत. तिथे धबधबेसुद्धा आहेत आणि जेवण बनवायची जी जागा आहे आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे, खरोखर कोणाच्याही मनाला भुरळ घालावी अशी ती जागा आहे. आपण आवाज ऐकत असाल त्या जंगलातून वाट तुडवत बायका मुलं खाली येत आहेत. रस्त्याची अडचण असल्यामुळे रस्ता करतायत. आमचं फक्त वर्षातून एकदाच या ठिकाणी येणं होतं आणि आज त्या ठिकाणी आम्ही पोचण्याचा प्रयत्न करतो आहोत. म्हणजे पोचणारच आहोत कारण आम्हाला तिथे जेवण करायचं. आता हा जेवण म्हणजे प्रकार काय आहे? गोरले भावकी. गोरले भावकी मूळ पुरुष एक आणि मूळ पुरुष एक असल्याने आत्ता घरं झाली आहेत 15 ते 20. मग त्या सर्व गोरले भावकीनं सगळे एकच आहेत हे समजून यावं आणि त्याच्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन जेवण करावं, सर्वांनी ते स्नेहभोजन म्हणावं. मी असं म्हणेन की आम्ही एक पिकनिकच करतो आहोत असं तुम्हाला वाटेल.
आणि आम्ही त्या जवळजवळ त्या ठिकाणावर आता आम्ही पोचतोय. काही लोक पुढे गेली आहेत रस्ता बनवत, काही लोक मागून येत आहेत, जेवणाचं सामान भांडी कुंडी सगळं काही घेऊन येत आहेत. आणि हे पहा रस्ता बघा, या रस्त्यानं आपण जातो आहोत. खूप कठीण, चालण्यासाठी खूप कठीण आहे, चाचपडत या रस्त्यानं जावं लागतंय. हा वहाळ आहे समोर दिसतो. आता पाणी कमी झालंय. पावसाळ्यात मी आता जिथे उभा आहे तिथून सुद्धा पाण्याचा प्रवाह वाहत असतो. रस्त्यात खूप अडचणी आहेत. हे सोगमवाडी, या देवाचं गोठणं सोगमवाडी या गावाला नेलेली पाईपलाईन जवळजवळ 1.5 किलोमीटरवर नेलेली आहे. हा रस्ता खूप कठीण वाटतोय अजूनही. बघा, मी त्या जंगलातून वाट काढत चाललोय आणि आता ज्या जागेवर जेवण करायचंय ती जागा साफ करायची, आजूबाजूची लाकडं तोडायची, चुली मांडायच्या आणि जेवणाला सुरुवात करायची. हे पहा, हेच ते ठिकाण आहे. आणि एवढं असं खडकाळ ठिकाण असून सुद्धा इथे एक अशी जागा आहे की जिथे 100 लोक बसू शकतील, जेवण करू शकतील. बघा मुलं कशी येत आहेत बघा जरा. खूप कठीण परिस्थिती आहे. त्या परिस्थितीतून रस्ता करत वाकत धडपडत आणि हौसेने लोक येतात, कारण हे पर्यटन स्थळ आहे. मी तुम्हाला कित्येक वेळा सांगितलं, हे प्रेक्षणीय स्थळ आहे. आणि त्या जागेवर आता आपण जातो आहोत. पाणी या वहाळाचं वाहतंय. आपण हा जो परिसर पाहताय हा वहाळ आहे. ओढा वरून धबधबा पडतोय. आता थोडा क्षीण झालाय, पण पावसाळ्यात इथे तुम्ही उभं राहू शकत नाही. आणि धबधबे हे एवढ्या जोराने पडत असतात की ते विहंगम दृश्य पाहताना मनाला भुरळ पडते आणि असं वाटतं की खरंच इथे जावं आणि त्या धबधब्याखाली मनसोक्त आंघोळ करावी. अशा निसर्गरम्य ठिकाणी आपण आता पोचलो आहोत. आणि इथे थोड्या वेळात मी तुम्हाला जेवणाची जागा दाखवणार आहे. आणि आता मुलं येथे मनसोक्त आंघोळ करणार आहेत. हे पाणी आहे, हे पाण्याचे धबधबे आहेत. हा पहा, या प्रवाहामध्ये एकदम मधोमध हा एवढा मोठा दगड आज कित्येक वर्ष अडून राहिलेला आहे. या दगडाचं महत्त्व म्हणजे आज मला वाटतं मी 60 वर्ष पाहतोय हा दगड स्वतःच्या पाण्याचा प्रवाह एवढा मोठा आहे की विचार बघा. आता पावसाळा आला की जवळजवळ हा दगड अर्धा आधी पाण्याखाली असतो. अशी ही परिस्थिती आहे की हे धबधबे जरा, हे धबधबे स्वतः पडत राहतात. आणि हा जो भाग आहे हा भाग पूर्णपणे सपाट झाला आहे पाण्याच्या प्रवाहामुळे. आणि बाजूच्या ह्या दरडी खाली कोसळताना दिसत आहेत. हा एक दगड, त्या दगडाची प्रवाहामुळे झालेली झीज आपण पाहतात. हा संपूर्ण पट्टा जो एक कडेचा, कित्येक झाडं पाण्याच्या प्रवाहामुळे उन्मळून पडतात. या दगडाच्या कडा अजून मी आपल्याला दाखवतोय.
या दगडाचं महत्त्व, या दगडावर सुद्धा ही झाडं आज दिमाखानं उभी आहेत. आता या दगडाची थोडीफार झीज होताना दिसते. त्या झाडांच्या पाळाने दगड दुभंगलाय. त्याला आणखीन काही दृश्य दाखवणार आहे. लोकांची रीग लागली आहे आजच्या जेवणासाठी. हे आमच्या भावकीचं जेवण, गोरले भावकी. अशी कडेवरून मुलं पण घेऊन एवढ्या घनदाट जंगलात येतात. बघा, हे पर्यटन स्थळच आहे आणि या जागेवर आता आमची गोरले भावकी, समस्त गोरले भावकी जमलेली आहे. आणि हे पहा, मी म्हटलं होतं जेवणासाठी जी जागा आहे, 100 लोक इथे आरामात एकत्र बसून जेवण करू शकतात असा हा परिसर आहे. आणि बाजूलाच हा व्हाळ आहे, व्हाळातून पाणी वाहत आहे, धबधबे, हे मी आपल्याला सर्व दाखवलंय. लोक किंवा मुलं कशी कशी या ठिकाणावर पोचतायत पहा. रस्तेच असे आहेत. म्हणून म्हटलं तुम्ही पण आजच्या जेवणासाठी इथे या. आम्ही खरंच वाट पाहू. तुमच्यासाठी जेवण तयार आहे. जेवणासाठी लाकडं तयार करतायत, साफसफाई चालू आहे. चुली तर प्रत्येक वर्षाच्याच आहेत, नवीन बनवाव्या लागत नाहीत. फक्त पहाडामुळे आलेली रेती, दगड त्याच्यातून बाजूला करावे लागतात. हे बघा, प्रत्येक वर्षी इथे जेवण होतं. अजूनही लोकांची येण्याला सुरुवात आहे. याचं कारण जेवणाचं सामान या जंगलातून आणायचं ते चालू आहे. हे पहा, जेवणाचं सामान घेऊन येताना लोक दिसत आहेत. मुलांनी आज दिवसभर येथे मुलं आपलं मनोरंजन करणार आहेत, मनसोक्त खेळणार आहेत, आंघोळ करणार आहेत आणि तिकडे जेवण व्हायच्या आत त्यांनी इथे सुरुवात केलेली दिसते. लक्षपूर्वक पाहिलं तर या धबधब्याखाली, पाण्याच्या प्रवाहाखाली आपल्याला इंद्रधनुष्य सुद्धा दिसत असेल. या पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे ते आणि त्याच्यावर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे ते तयार झालेलं दिसतंय. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण तरीसुद्धा मी आपल्याला या निसर्गाची वेगवेगळी रूपं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कोकण कसं असतं हे पहा जरा. जर तुम्हाला अशा प्रकारचे फोटो मारायचे असतील तर हे बघा, हा दगड मला फिरवायचा आहे आणि त्याच्यासाठी मी अशी पोट घेतली आहे. अशा प्रकारचे जर फोटो मारायचे असतील तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही येऊन वेगवेगळ्या प्रकारचे फोटो तुमचे मारू शकता. पोरं खेळत आहेत आणि विकेट कीपर कुठे उभा राहिलाय बघा, आणि एक सुंदर असा फटका मारलाय. जवळजवळ 10 ते 12 फुटावरून हे पाण्याचे स्रोत खाली पडत आहेत. आणि तसं पाहिलं तर हे पाणी आता या दिवसात सरळ सरळ समुद्राकडे वाहून जाते. एक विरंगुळा म्हणून दगडाच्या आडोशाला बसलेली मंडळी, इकडे क्रिकेटचा आनंद लुटताना दिसत आहेत ही मुलं.
थोड्याच वेळात या धबधब्याखाली आंघोळीसाठी ही सर्व मंडळी येईल. आता मी जे धबधबे पडतायत तिथून वर आलोय आणि काही मुलं पण वर येत आहेत आणि वरून सुद्धा हे एक बघण्यासारखं विहंगम असं दृश्य आहे. आता जी मुलं मी दगडाखाली विसावली दाखवली होती ती आता आपल्याला समोर दिसत आहेत. आता हे एक दृश्य पहा. एवढे मोठमोठाले दगड छोटा छोटा आधार घेऊन राहिलेले आणि त्याच्या खाली संपूर्ण गुहा तयार झाली आहे. हाँ हा एवढा मोठा अजस्त्र दगड, परंतु तरी सुद्धा छोटासा आधार घेऊन इथे उभा राहिलाय. पुन्हा दुसऱ्या ठिकाणी या दगडाचा त्याने आधार घेतलाय, परंतु हा दगड सुद्धा पाहिलं तर हा एवढा छोटासा आधार घेऊन उभा राहिलेला आहे. मला वाटतं काही वर्ष टिकाव धरेल, परंतु आता सुद्धा त्याची धूप होत आलेली आहे. आणि अशा प्रकारे आता पाहिलं असेल मी एका रस्त्यानं जाऊन जवळजवळ 4 ते 5 रस्त्यानं याच दगडाखालून भुयारी मार्गाने परत आलो. आपण पाहिलं असेल मी आपल्याला कोकणातली काही अशी क्षणचित्र दाखवतोय की ती बघा कुठे कुठे ही संपूर्ण आतमध्ये गुहा आहे. तो दगडसुद्धा एका काळ्या दगडावर एक आधारानं कसा तरी उभा राहिलेला आहे, परंतु आम्हाला त्याची भीती वाटत नाही. आम्ही बिनधास्त आतमध्ये जातो, कारण हे निसर्गानं तयार करून ठेवलेलं एक आमच्यासाठी खास असं निसर्गरम्य स्थान आहे. आपण समोर पाहत आहे एक मोठं अवाढव्य झाड दगडावर आडवं पडलेलं आहे. हे पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून आलेलं झाड आहे. कोकण म्हणजे निसर्ग आणि निसर्ग म्हणजे कोकण. अरे कोकणची मजा घ्यायची असेल तर या कोकणात. या निसर्गाच्या सानिध्यात जेवणाच्या पंक्ती पडल्या आहेत. निसर्गाच्या या अशा वातावरणात जेवण्याचा आनंद हाही माझी गोरले भावकी घेते. मूळ उद्देश हा होता की आमचं भावकीचं जेवण आम्ही अशा निसर्गरम्य स्थळी येऊन करतो, परंतु हे करता करता आपल्या सर्वांना निसर्गाची वेगवेगळी रूपं दाखवणं याच्यासाठी हे माझे प्रयत्न चालू आहेत. तुम्ही पाहत असाल अशा निसर्गरम्य स्थळी येऊन आपल्या सर्व भावकीनं सर्व सगळ्या सोयऱ्यांनी जेवण करणं किती आल्हाददायक असेल.
आज त्याच वातावरणात पंचपक्वानाचं जेवण आमची ही मंडळी घेते. जेवणाचं स्वरूप आहे चिकन, भाजी, डाळ, कोशिंबीर अशा प्रकारे हे सुंदरसं जेवण या निसर्गाच्या वातावरणात आम्ही करत आहोत. जेवण झालेलं आहे आणि जेवून तृप्त झाल्यानंतर या सर्वांनी या दगडाचा आधार घेतलाय आणि काही मुलं वर धबधब्यावरून वर गेलेली आहेत. हा येता बस. हे नैसर्गिक झुला, त्या झुल्यावर बसण्याचा मोह मला आवरता आला नाही. मी सुद्धा लहान मुलासारखे झुल्यावर बसून झोके घेतले आणि आनंद लुटला. जेवणाचा कार्यक्रम आटोपून ही गोरले भावकी आता परतीचा प्रवास घरी चाललेले आहेत. आपण पाहत असाल या साध्या गोष्टीसाठी सुद्धा आमच्या कोकणातली लोक किती मोठं महत्त्व देतात. दुपारी 1 वाजता जेवण झालं. 1 वाजता जेवण झाल्यानंतर सर्व कामं आटोपून तिथला सगळा विधी पुरा करून ही आता गोरले भावकी आपल्या घराकडे परतते. एकदम आनंदाचा दिवस या पर्यटनस्थळी आणि ही घरगुती पिकनिक आता पूर्ण झालेली आहे.